हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण आहे ना टिफिन रेसिपीज शेअर करणार आहोत। ती पण आहे ना शेवटची असणार, म्हणजेच आपली टिफिन सिरीज आहे ती आज संपणार आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मस्त असा खुसखुशीत खमंग चीजी स्वीट कॉर्न आणि ढोबळी मिरची म्हणजेच कॅप्सिकमचा पराठा। स्वीट कॉर्न आणि ढोबळी मिरचीचे चीजी पराठे करण्यासाठी आपण काय केलंय माहिती आहे का, की एका बाउलमध्ये एवढे 3 वाटी आपण ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तेल, पाव चमचा ओवा। फ्लेवरसाठी आपण इथे ना कांद्याचं बी कलोंजी टाकत आहोत। ह्याच्याऐवजी तुम्ही यांना जिरे टाकले तरी चालू शकतात किंवा प्लेन जरी ठेवले ओवा टाकून तरी कणिक तशी भिजवली तरी चालू शकतं। कोरडं जिन्नस आता आपण यांना मिक्स करून घेऊयात हाताने। कोरडं जिन्नस मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालून आपण छान मऊ कणिक भिजवून घेऊयात। फ्रेंड्स, कणिक भिजवून होत आलेली आहे। शेवटी ना एक प्रोसेस करायची, अगदी थोडंसं तेल घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परत आहे ना मळून घ्यायची ही कणिक। म्हणजे काय होतं, ही प्रोसेस केली ना की आपली जी कणिक आहे ती एकदम सॉफ्ट भिजते। कणिक छान आपण भिजवून घेतलेली आहे। एक 15 ते 20 मिनिटं मुरायला ठेवूयात। तोपर्यंत आपण याला स्टफिंग करून घेऊयात। आता आपल्याला पराठ्याचं स्टफिंग बनवण्यासाठी आपण काय केलंय की 2 कणसं घेतली होती, त्याचे दाणे काढून घेतलेत आणि छानपैकी ना उकडून घेतलेले आहेत। आणि उकडल्यावर काय करायचं माहितीये का, की चाळणीमध्ये किंवा अशा रोळीमध्ये यांना निथळून काढायचं। त्याचं पाणी आपल्याला नकोय, नाही तर काय होतं की पराठे ओलसर होऊन फाटतात। यासाठी बघा आता हात लावून की छानपैकी कोरडे झालेले आहेत। आता या पराठ्यासाठी आपल्याला आहे ना ढोबळी मिरची लागणार आहे। 2 ढोबळी मिरची मी घेतल्यात आणि छान अशा बारीक चिरून घेतल्यात किंवा हल्ली चॉपर मिळतं ना त्यात सुद्धा तुम्ही काढू शकता। आता आपण आहे ना मक्याचे दाणे जे उकडलेले आहेत ना ते बारीक करून घेणार आहोत। तर इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात हे मक्याचे दाणे टाकून घेऊया। जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या ना हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या। आता सगळे एकदम मक्याचे दाणे ना बारीक होत नाही, थोडेसे उरलेत ते आपण नंतर बारीक करू। पण ज्या वेळेला आपण मक्याचे दाणे ना बारीक करतो त्यावेळेला चालू बंद किंवा पल्स मोडवर आपण करणार आहोत, जेणेकरून त्याची पेस्ट होणार नाही। किंचित आपल्याला आहे ना जाडसर हवंय। आता इथे तुम्ही बघू शकता की एकदम छान असं जाडसर झालेलं आहे आणि अख्खे दाणे सुद्धा राहिलेले नाहीयेत। आता उरलेल्या मक्याचे पण आपण आहे ना स्वीट कॉर्नचा असंच क्रश करून घेऊया। मक्याचे दाणे, मिरची आणि लसूण आपण छानपैकी क्रश करून एका बाउलमध्ये काढलेला आहे। आता यात ना बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून घेऊया। पाव चमचा हळद, थोडेसे चिली फ्लेक्स, फ्लेवरसाठी 1 चमचा आपण आहे ना पावभाजी मसाला घालत आहोत। मीठ चवीपुरतं, पण मीठ घालताना थोडं कमी घालायचं, कारण काय ना की आपण ह्याच्यात चीज घालणार आहोत, चीजमध्ये थोडं मीठ असतं। आता आपण ना 2 चीज क्यूब आहे ना ह्याच्यात किसून टाकूया। आपण 2 चीज क्यूब आहे ना किसून टाकलेले आहेत। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। स्टफिंग आपण मिक्स करून घेतलेलं आहे, पण हे बघा किती ओलसर आहे। आणि बऱ्याच वेळा काय होतं की ना काही पराठे करताना असंच होतं बरं का, की स्टफिंग आहे ना एकदम ओलसर असतं, पराठे लाटता येत नाही। म्हणूनच आपण इथे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत। तर आपला हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ही पोह्याची पावडर। पोहे म्हणजे आपले जे कांदे पोहे असतात ना रेग्युलर, त्याचं आहे ना फक्त मी दळली आहे मिक्सरवर आणि त्याची पावडर करून घेतली आहे। सो थोडीशी आपण ॲड करूयात। पोह्याने काय होतं माहिती आहे का, की ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे किंवा एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते शोषून घेतं आणि पराठे लाटायला खूप सोपं जातं। आता पोह्याची पावडर जी आहे ती मी 2 ते 3 चमचे घातली आहे। तर आपण आहे ना अर्धी वाटी आहे ना करून ठेवली होती, जशी लागेल तशी तुम्ही घालू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ना की पोह्या ज्या वेळेला पावडर टाकली की थोडंसं आहे ना पाणी शोषून घ्यायला वेळ लागतो, त्यासाठी आपण मुरण्यासाठी 1-5 मिनिटं आपण यांना झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण चेक करून बघूया। येस, मगाचपेक्षा आहे ना छान असं घट्टसर आपलं स्टफिंग झालेलं आहे।
आणि स्टफिंग आता आपलं तयार आहे. स्टफिंग तयार होईपर्यंत आपण 15-20 मिनिटं झाकून ठेवलं होतं आणि कणिक पण छान मुरली. आता त्यातनं थोडंसं तेल घालून आपण परत एकदा मळून घेऊयात आणि कणिक छान सॉफ्ट करूयात. कणिक छान आपण सॉफ्ट मळून घेतलेली आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. आपण एक पोळपाट घेतलेलं आहे आणि पोळीपेक्षा थोडासा मोठा उंडा घ्यायचा म्हणजे गोळा घ्यायचा आणि सुक्या पिठातनं आपण यांना बुडवून काढलेला आहे. आता आपण अगदी थोडंसं लाटून घेऊयात कारण आपल्याला स्टफ करायचं आहे ना, म्हणून. थोडंसं लाटून झाल्यावर आता त्याच्यावर आपण स्टफिंग घालून घेऊयात. अंदाजे 2 चमचे आपण स्टफिंग घालत आहोत. आणि आता हातावर घ्यायचं आणि आपण जसं पुरणपोळी भरून घेतो ना, सेम तसंच आपण भरून घ्यायचंय. हे आपण पुरणपोळीसारखं भरून घेतलेलं आहे. खाली ठेवायचं आणि ही जी एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून घ्यायची आणि परत लॉक करायचं आणि छानपैकी हाताने असं सगळं हलक्या हाताने प्रेस करायचं. म्हणजे काय होतं की आपलं सारण जे आहे ते कोपऱ्यापर्यंत जातं, कडेपर्यंत. आता थोडंसं आपण ना कणिक घालून घ्यायची म्हणजे गव्हाचं पीठ. आता हलक्या हाताने आपण पराठा लाटून घेऊयात. आपण पराठा छान लाटून घेतलेला आहे. आता आपण भाजायला घेऊया. पराठा भाजण्यासाठी मी इकडे तवा ठेवलेला आहे तापवायला. मीडियम फ्लेम आहे. आता आपण पराठा घालून घेऊया. अगदी 30 सेकंद झाले की पराठा आपण उलटून घेऊयात. दुसऱ्या साईडनी पण आपण अगदी 2 मिनिटं छान भाजून घेऊयात. आणि काय करायचंय, तेल, तूप किंवा बटर या कशाने तुम्ही ना हा पराठा फ्राय करू शकता. इथे मी तूप लावून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडनी पण आपण थोडंसं आहे ना तूप लावून घेऊया. 1-2 मिनिटं झालेले आहेत. आपण ना चेक करूया. मस्तपैकी आहे ना या साईडनी पराठा छान आपला शेकला गेलाय. दुसऱ्या साईडनी पण आपण छानपैकी ना शेकून घेऊया. दुसऱ्या साईडनी आपण चेक करून घेऊ. येस, मस्त खमंग पराठा आपला भाजून घेतलेला आहे. आपण अशा पद्धतीने बाकीचे पराठे लाटून असेच खमंग भाजून घेऊया. फ्रेंड्स, पराठे लाटून झाल्यावर ना हे सारण उरतं आणि बऱ्याच वेळा आपण काय होतं, युजली पराठे लाटून झाल्यावर ना त्याचं सारण उरतं. तर त्यावेळेला ह्याचं काय करायचं, तर तुम्ही एखाद्या पोळीच्या रोलमध्ये घालू शकता किंवा सँडविचेस सुद्धा ह्याचे बनवू शकता. अप्रतिम असे सँडविचेस होतात. फ्रेंड्स, टिफिन स्पेशल मस्त असे चीझी स्वीटकॉर्न कॅप्सिकम म्हणजे स्वीटकॉर्न आणि ढोबळी मिरचीचे चविष्ट पराठे तयार आहेत. फ्रेंड्स, आपण आता टिफिन भरून घेऊयात. आपण जे केलेले स्वीटकॉर्न आणि कॅप्सिकमचे पराठे आहेत ते ह्याच्यात फिलअप करून घेऊया. पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपण इकडे ना छोट्याशा डबीत आहे ना शेजवान चटणी दिलेली आहे. आणि एक स्नॅक्स म्हणून इकडे आपण ना केशर पिस्ता रवा केक केलाय, तो ह्याच्यात आपण सर्व केलेला आहे. अशा पद्धतीने मस्त असा हेल्दी टिफिन भरून झालेला आहे. फ्रेंड्स, तुम्ही जर ना पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात आपण ना काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. त्याचा खरंच उपयोग होईल. सो ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट, आता जरी टिफिन सिरीज जी आहे ती संपली तरी पुढच्या आठवड्यापासून चातुर्मासातल्या किंवा उपवासाच्या रेसिपीज पण चालू होणार आहेत. सो स्टे ट्यून. आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत ते नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू.